नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 9 आधीच अपलोड केलेले आहेत. भाग 10. मल्हार सुमती हॉटेलमध्ये पोहोचले. मल्हार एकदम भारी हॉटेलमध्ये दोघींना पण ट्रीट द्यायला घेऊन आला. हॉटेल बाहेर गाडी थांबवल्यावर सुमती हॉटेलकडे पाहतच राहिली आणि मल्हारला म्हणाली, आपण इथे जायचं? मल्हार म्हणाला, हो. तिथलं वातावरण म्हणजे एकदम फ्री होतं. सगळ्या बायका अगदी मॉडर्न जीन्स पॅन्ट अशा घालून आल्या होत्या आणि सुमती साडीमध्ये होती. पण सुमतीला त्याचं काहीच वाटलं नाही. मल्हार तिला म्हणाला, चल सुमती. आई उतरली. मल्हारला सुमती म्हणाली, अहो पण हे किती भारी हॉटेल आहे. मल्हार गालात हसला आणि म्हणाला, तुझ्या नवऱ्याला हलक्यात घेऊ नकोस सुमती. त्याला सगळं भारी भारीच लागतं, समजलं? सुमतीने फक्त मान हलवली आणि खूप लाजरी-बुजरी होती. सुमती तिने तिने कधीच गाव सोडलं नव्हतं. बिचारीला अशा वातावरणाची कधीच सवय नव्हती. सुमती बाहेर आली आणि वेटर आला. मल्हारला म्हणाला, सर वेलकम, आणि मेनू कार्ड देऊन गेला. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती तुला जे आवडतं ती डिश आपण मागवूयात. आई तू पण सांग. तुला जे काही आवडत असेल ते आपण मागू. आई म्हणाली, सुमती जे मागवेल ते खाऊयात आपण. सुमती मेनू बघायची आणि त्याच्या शेजारच्या किमती बघून ती नको म्हणायची. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती मागव की लवकर, अगं भूक लागली. काय काय घ्यायचं ते सांग. सुमती म्हणाली, अहो इथे किती सगळं महाग आहे हो. मल्हार म्हणाला, असू दे महाग. महाग असलं म्हणून काय झालं? एवढं पण महाग नाही. सुमतीने मेनू कार्ड मल्हारच्या हातात दिलं आणि त्याला म्हणाली, तुम्ही जे मागवाल ते मी खाईल. मल्हार म्हणाला, ठीक आहे. आणि त्यांनी सुमतीला विचारलं, सुमती तुला हे आवडतं का, ते आवडतं का? असं करून सुमतीची आवड काढून घेतली आणि तिच्या आवडीचं मागवलं. तिघांनी पण मस्त डिनर केलं. सुमती म्हणाली, खूप छान टेस्ट आहे हा इथल्या जेवणाला. हो ना आई? आई म्हणाली, हो अगं मल्हार नेहमी इथेच घेऊन येतो. त्याला इथलं जेवण आवडतं. आईचं जेवण झालं आणि आई हात धुवायला गेली. सुमतीच्या ओठांच्या कडेला भाताचं शीत लागलं होतं. मल्हारने तिला खुणवलं की सुमती भाताचं शीत लागलं आहे ओठांच्या साईडला, ते काढ. सुमती हात इकडे तिकडे घ्यायची पण तिच्या हाताला काय लागतच नव्हतं आणि तिचा हात तिथपर्यंत जातच नव्हता जिथे तिला लागलं होतं. मग मल्हारच थोडासा पुढे झाला आणि तिच्या ओठांच्या साईडला लागलेलं भाताचं शीत त्याने काढलं आणि तिच्या ओठावर ना हळूवार त्याचा अंगठा फिरवला. आई तेवढ्यात आली आणि मल्हारला म्हणाली, मल्हार काय रे, काय झालं? सुमती पटकन मागे झाली आणि मल्हारने पण लगेच त्याचा हात मागे घेतला. मल्हार म्हणाला, काय नाही आई. बरं चला तुम्ही दोघी या, मी बिल भरतो. मल्हार पुढे निघून गेला. आई सुमतीकडे एकटक पाहायला लागली आणि हसायला लागली. सुमती आता लाजली आणि आईला म्हणाली, आई मी येते हात धुवून पटकन. आई म्हणाली, हो ये. सुमती आता लाजत लाजतच हात धुवायला गेली. तिथे बेसिंगमध्ये हात धुतले. सुमतीच्या मागे दोन बायका होत्या. त्या सुमतीकडे बघून चर्चा करत होत्या आणि बाथरूममध्ये देखील कोणीच नव्हतं. सुमती कडे बघून अगदी मोठ्याने म्हणत होत्या, ज्या लोकांची लायकी नसते ती पण लोक इथे डिनरसाठी येतात वाटतं. कसली चीप साडी आहे बघ तिची, आणि काय तो केसांना क्लिप लावलाय. त्या हातात हिरव्या बांगड्या. काकूबाईच दिसत आहे. अगं मगाशी हिच्यासोबत बसला होता तो हिचा नवरा होता वाटतं. तो तर किती हँडसम आहे ग, अगदी एज्युकेटेड वाटतो. आणि ही बघ एकदम लो क्लास आहे. हल्लीच्या मुलांना चॉईसच राहिली नाही, असं अगदी तिला ऐकू जाईल असं म्हणत होत्या. असं म्हणाल्या आणि मोठमोठ्याने दात काढत होत्या, नालायक कुठल्या. आणि सुमतीने त्यांच्याकडे मागे वळून पाहिलं तर दोघी सुद्धा शांत झाल्या आणि हसत हसतच बाहेर निघून गेल्या. सुमतीला खूप वाईट वाटलं. तिचे डोळे पाण्याने भरले आणि बिचारी खूप नाराज झाली. आई बाहेर आली गाडीजवळ आणि मल्हार म्हणाला, आई सुमती कुठं आहे? आई मल्हारला म्हणाली, अरे
हात धुवायला गेली होती. बघ ना, अजूनपर्यंत आली नाही. मल्हार म्हणाला. ठीक आहे, तू थांब इथे, मी बघून आलो तिला. सुमतीने आता डोळे पुसले आणि तिथून बाहेर पडली. मल्हार आतमध्ये तिला घ्यायलाच येणार होता इतक्यात सुमती बाहेर आली. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, इतका वेळ लागतो का ग हात धुवायला? मल्हार मल्हारला सुमतीचा थोडासा उदास आणि रडका चेहरा दिसला. मल्हार तिला म्हणाला, सुमती, काय झालंय? सुमती त्याला ओरडली आणि त्याला म्हणाली, तुम्हाला म्हणत होते ना मी, मला नाही यायचं जेवायला, तरी का घेऊन आलात मला? सुमती, अगं काय झालं? आणि मी जेवायला आणले ह्याचा राग आला आहे का तुला? सुमती आता शांत झाली आणि त्याला म्हणाली, घरी चला, मला इथे थांबायचं नाही. मल्हारला कळलं काहीतरी गडबड आहे, कारण की सुमती मगाशी खूप खुश होती, पण आता हात धुवायलाच गेल्यावर तिचा मूड ऑफ झाला. सुमती आता खाली बघून रडत होती. तिला तिचे अश्रू अडवताच आले नाहीत. मल्हार तिला म्हणाला, सुमती, काय झालं सांग ना मला. तुला इथे कोण काय म्हटलं आहे का? मला सांग फक्त. तू बघतोस त्याला का तुझ्याबरोबर कोणी मिसबिहेव केला आहे? आत्ताच्या आत्ता मला सांग, काय झालं आहे? मला जास्त बोलायला लावू नकोस. माझा राग कसा आहे तुला माहित आहे ना? लवकर सांग, मी विचारतोय तर. सुमती म्हणाली, मी मगाशी वॉशरूम मध्ये गेले होते ना, तेव्हा तिथे दोन बायका माझ्या मागे चर्चा करत होत्या की हिची लायकी नाही तरी ही इतक्या महागड्या हॉटेलमध्ये जेवायला आली आहे आणि किती चीप साडी नेसली आहे आणि काय तो क्लिप लावला आहे असं म्हणत होते. आणि मी तुम्हाला अजिबात शोभत नाही असं पण म्हणत होत्या. मल्हारला आता खूप राग आला. त्याने हाताच्या मुठी रागात आवळल्या आणि सुमतीला म्हणाला, चल त्या बायकांकडे मला घेऊन, त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघतो. सुमती म्हणाली, अहो जाऊ द्या, त्यांना कशाला उगाच बोलायचं, चला बरं इथून. आपला दिवस किती आनंदाचा होता. पण सुमती नाराज झाली आणि मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मला सांग, त्या दोघी जणी कुठे आहेत? तू सांगणार आहेस का नाही? त्या दोघी जणी आता जेवण करून बाहेरच जात होत्या. इतक्यात सुमतीने त्यांच्याकडे बोट दाखवलं. तर मल्हारने त्यांच्याकडे पाहिलं तर त्या बायका गुडघ्याच्या वर वन पीस घालून आल्या होत्या. केस गळ्यात सोडले होते. अगदी मॉडर्न होत्या. मल्हारने सुमतीचा हात धरला आणि तिला त्यांच्या जवळ घेऊन गेला. मल्हार त्या बायकांना म्हणाला, एक्सक्यूज मी, मला तुमचा थोडा अमूल्य वेळ हवा होता. थोडंसं बोलायचं होतं, बोलू का? त्या बायका मल्हारकडे पाहत म्हणाल्या, मिस्टर, बोला ना. आणि ही तुमची मिसेस आहे का? मल्हार त्यांना म्हणाला, येस, माय स्वीट वाईफ. आणि ती माझी नाही तर माझ्या आईची चॉईस आहे आणि आता ती माझी चॉईस झाली आहे. आणि यापुढे दुसऱ्यांबद्दल गॉसिप करताना जरा विचार करत जा की त्या व्यक्तीच्या मनाला किती लागत असतील तुमचे टोमणे. बरं, मला एक सांगा, दुसऱ्यांच्या कपड्यावरनं, त्यांच्या लाईफस्टाईलवरनं बोलायचं तुम्हाला काय हक्क आहे? तुम्ही जसं राहताय तसं तुम्हाला आवडतंय, तसंच ती जशी राहते ते तिला कम्फर्टेबल वाटतंय, त्याच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. मला जास्त काही बोलायचं नाही. तुमच्या कपड्यांवरनच तुमची बुद्धी समजते की तुमची बुद्धी सुद्धा छोटीच असणार. ज्या बायकांना मर्यादेत राहण्याची सवय नसते त्या बायका अशाच असतात. आणि माझ्या बायकोला लो क्लास चीप क्वालिटी म्हणण्यापेक्षा आधी स्वतःकडे बघा आणि मग तिला बोला. तिच्याबद्दल बोलण्याचीच काय, तिच्या शेजारी सुद्धा उभी राहायची तुमची लायकी नाही, समजलं? मल्हार आता खूप चिडून त्या दोघींना बोलत होता आणि सुमतीच्या हाताला धरलं. सुमतीला तिथून घेऊन गेला. मल्हारला तर खूप राग आला होता. आई मल्हारला म्हणाली, काय रे मल्हार, अरे कुठे होतात दोघे जण? सुमती, इतका वेळ लागतो का हात धुवायला? काय ग? मल्हार आईला म्हणाला, आई, आता आली आहे ना ती, चला आता घरी.
आई मल्हारला म्हणाली, मल्हार काय झालं रे? मल्हार म्हणाला, काही नाही आई, विशेष काही नाही. ज्याला त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे याची पडलेली असते. मग स्वतःच्या बुडाखाली किती पण अंधार असू दे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी माणसं आहेत दुनियेत. मल्हार आता खूप रागात होता म्हणून आईने विषय टाळला. सुमती सुद्धा घाबरत घाबरत गाडीत बसली. तिघही घरी आले. मल्हार सुमतीला म्हणाला, तू चेंज करून घे, मी बाहेर बसतो तोपर्यंत. सुमती लगेच बेडरूम मध्ये गेली. आई मल्हारच्या शेजारी सोफ्यावर बसली. मल्हार काहीतरी विचार करत होता. आईने मल्हारच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आई त्याला म्हणाली, मल्हार काय झालं ते तुम्हाला सांगणार नाहीस का? मल्हार आईला म्हणाला, आई आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो ना, तेव्हा सुमती जेव्हा हात धुवायला गेली तेव्हा 2 बायका तिच्याबद्दल चर्चा करत होत्या. आई म्हणाली, बरं मग काय त्याचं? मल्हार म्हणाला, अगं त्या म्हणत होत्या की ती मला शोभत नाही वगैरे वगैरे, भरपूर काय काय बोलत होत्या तिला. तिच्या कपड्यांवरना, तिच्या राहणीमानावरना पण बोलत होत्या. मला नाही आवडलं अजिबात. मी तिथेच त्यांना सुनवून आलो. आई हसली आणि म्हणाली, एवढंच ना? मल्हार दे आता सोडून विषय. मल्हार आईला म्हणाला, आई सुमतीच्या डोळ्यात पाणी नाही पाहत मला. ती खूप हळवी आहे. मला कधी कधी खूप भीती वाटते. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मनाला लावून घेते ती. आई मल्हारला म्हणाली, मल्हार अरे मग तू कशाला आहेस? मल्हार सुमती गावात राहणारी मुलगी आहे. तिला बाकी काही जास्त माहिती नाही. गावात राहिली तरी आता गावातल्या मुली सुद्धा खूप सुधारलेल्या आहेत, पण सुमती साधी आहे. मी बिचारीला लहानपणीच आईचं छत्र मिळालं नाही. वडिलांनी वाढवलं आहे तिला, त्याच्यामुळे ती खूप हळवी झाली आहे. पण तू तिला समजून घे. बाकी मी तुला काही सांगणार नाही, पण तुझं वागणं आता बदललं आहे हे बघून मला खूप बरं वाटलं. तू सुमती सोबत आता छान वागत आहेस. तुमचा संसार आता मार्गी लागू देत, हीच देवाचरणी प्रार्थना आहे माझी. मल्हार आईला म्हणाला, पण आई तुझी सून आता लांब लांब पळायला लागली आहे माझ्यापासून. मल्हार तिच्या कलाकलाने घे, तिला समजून घे, मग बघ ती स्वतः तुझ्या जवळ येईल. बरं मी आता जाऊ का झोपायला? मल्हार आईला म्हणाला, गोळ्या आठवणीने खा. आई म्हणाली, हो, आणि झोपायला गेली. सुमतीचं पण आवरून झालं होतं. मल्हार बेडरूम मध्ये आला. सुमतीला म्हणाला, सुमती आज किती छान गेला ना आपला दिवस? सुमती म्हणाली, हो खूप छान गेला, पण तुम्हाला एक विचारू का? मल्हार म्हणाला, हो विचार ना. तुम्ही रागवणार नाही ना माझ्यावर? मल्हार म्हणाला, नाही रागवणार, विचार. तुम्ही माझ्यासोबत मला बरं वाटावं म्हणून तर इतके चांगले वागत नाही आहात ना? आणि खरंच मनापासून तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार केला आहे ना? का फक्त आईंना चांगलं वाटावं, मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही माझ्याशी इतके चांगले वागत आहात? मल्हार आता सुमतीजवळ गेला. सुमतीचा हातात घेतला आणि तिला म्हणाला, सुमती तू मला ओळखायला चूक केली आहेस. मी जसा आत आहे तसाच बाहेर आहे. माझी कुठलीच दुसरी बाजू नाही आणि मला असं खोटं वागायला जमत पण नाही. राग आला की लगेच माझा राग व्यक्त करतो. माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि माझ्या हृदयाचे दरवाजे सदैव तुझ्यासाठी उघडे असणार आहेत. आणि मी आता सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या आहेत. जे माझ्या नशिबात आहे ते माझ्यासोबत झालं आहे. मला माहिती आहे की हेच माझ्यासाठी योग्य आहे. सुमती, आधी माझ्याकडनं चुका झाल्या. मी तुझ्याशी अजिबात चांगलं वागलो नाही. पण आता तू विसरून जा. आता तू म्हणजे माझा जीव आहेस आणि तुला हा मल्हार वचन देतो. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहील. सुमती मल्हार पुढे काय बोलणार इतक्यात सुमतीने त्याच्या हातातून तिचा हात काढून घेतला आणि अंथरूण टाकायला गेली. मल्हारने तिच्या हातातलं पांघरून हिसकावून घेतलं. सुमती त्याला म्हणाली, आहो मला झोपायचंय, मला झोप आली आहे. मल्हार म्हणाला, झोप की मग, आणि वरती बेडवरती झोप. दुपारपासून नाटकं बघतोय तुझी.
तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सुमती मल्हारला म्हणाली, नको, मी झोपेल खाली. मल्हार तिला म्हणाला, सुमती, मी त्या दिवशी तुला बोललो, पण तू आता विसरून जाते आणि वर झोप बरं, मी फ्रेश होऊन येतो, असं म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन आला आणि बाहेर येऊन पाहतो तर काय, सुमती पांघरून टाकून खालीच झोपली होती. मल्हार मनातच म्हणाला, आता कसं समजावं सुमतीला, का परीक्षा बघत आहे माझी ही, काही अजून तयार नाही. मल्हार सुमतीजवळ आला तर सुमतीने डोळे मिटले होते आणि गप्प झोपली होती. मल्हार पण बेडवर झोपला, पण त्याला झोपच येत नव्हती. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मला माहिती आहे तू अजून झोपली नाहीस, पण तुला एक सांगतो, तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला हात सुद्धा लावणार नाही. तू स्वतः माझ्याजवळ येशील, तुला हवा तेवढा वेळ घे, पण माझ्या मनातल्या भावना मी तुझ्यासोबत क्लिअर केल्या आहेत. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की तुला माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम लगेच कळावं. गुड नाईट म्हणाला आणि झोपला. सुमतीला आता तिच्याबद्दल मल्हारच्या मनात प्रेम आहे हे ऐकून खूप छान वाटत होतं, पण मल्हारपासून लांब लांब पळत होती. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.